नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना 2024 नवीन जी.आर. आला. निराधार महिलांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर. 3 महिन्याचे अनुदान आता या निराधार महिलांच्या खात्यावर देण्यात येणार आहे. काल दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या जी.आर. बद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनोत्तर खर्चासाठी माहे जून ते ऑगस्ट 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्याबाबतचा दिनांक 5 ऑगस्ट 2024चा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय कार्यान्वित करण्यात आलेला आहे किंवा निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नेमका शासन निर्णय काय आहे ते पहा. त्यामध्ये शासन निर्णय काय पहा. सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 कोटी रुपये फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 17,17,25,840 रुपये फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखनानुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 27,25,34,410 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 12,96,59,40 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे. आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 8,94,48,950 रुपये फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 4,32,19,680 रुपये फक्त इतका निधी बिम्स प्रणालीद्वारे वितरित केला आहे. सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जून ते ऑगस्ट 2024 या खर्च उद्दिष्टासाठी या शासन निर्णयाद्वारे सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर त्यामध्ये 2 नंबरचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काय आहे पहा. सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाच्या आवश्यकतेनुसार वाटप करावे. म्हणजे हे पूर्ण अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत वाटप करण्याचे. तर 3 नंबरचा मुद्दा आहे. सदरहू वितरित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी मागणी क्रमांक N2 मुख्य लेखाशीर्ष 2053 जिल्हा प्रशासन 093 जिल्हा 1 सर्वसाधारण आस्थापना या लेखाशीर्षाखाली आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या खर्चासाठी मागणी क्रमांक N2 मुख्य लेखाशीर्ष 2053 इतर प्रशासन 0.094 इतर आस्थापना वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापना खर्च 2053-1178 या लेखाशीर्षाखालील खर्ची टाकावा. नंबर 4 सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाला महालेखपालाच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाची विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखापरीक्षण कार्यासनास पाठवावी.
तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखपालाच्या कार्यालयास त्वरित पाठवावी व त्याची प्रत त्या विभागाच्या नियोजन व या कार्यासनास पाठवावी. खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखपालाच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यावर राहील. सदर शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये हे विवरणपत्र पहा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 5 ऑगस्ट 2024 सोबतचे विवरणपत्र. मुख्य लेखाशीर्ष 2053 प्रशासन 1 सर्वसाधारण स्थापना माहे जून ते ऑगस्ट 2024 करिता अनुदानाचे विभागानुसार वाटप काही हजारांमध्ये किंवा रुपयामध्ये करण्यात आलेले आहे. त्यामध्ये विभागीय आपले 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये पुणे, 2 कोकण, 3 नागपूर, 3 नाशिक, 4 नागपूर, 5 अमरावती आणि 6 औरंगाबाद असे एकूण 6 प्रशासकीय विभागाचे इथं जिल्हाधिकाऱ्यांना वाटप करण्याचे ठरवून देण्यात आलेलं आहे. याचं टोटल इथं हे दिलेलं आहे, इथं पहा. आणि त्यानंतर विवरणपत्र ब मध्ये पहा. इतर स्थापना वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य व योजनावरील स्थापना खर्च या लेखाशीर्षाखालील खर्ची टाकावा. माहे जून ते ऑगस्ट 2024 करिता अनुदानाचे वाटप रुपये हजारांमध्ये. यामध्ये असेच 6 प्रशासकीय विभाग आहेत, विभागीय आयुक्त. त्यामध्ये त्यांचं वाटप इथं त्याचं संपूर्ण टोटल इथं देण्यात आलेलं आहे, ते इथे पहा. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन माहितीसह पुन्हा भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.